तर आमच्याकडे सगळ्याजणी हळदी कुंकूला आलेत. हा मेन. हाय हॅलो नमस्कार सर्वांना सुप्रभात. तर आज 14 तारीख आहे, मकर संक्रांत. तर आज संक्रांती निमित्ताने माझ्या घरी दरवर्षीप्रमाणे आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो. तर आज या कार्यक्रमासाठी मी आता चालली आहे दादरला, सगळं काही गोष्टी आणायला, सगळं सामान आणायला. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर जे काही सगळं काही मजा असणार आहे ती सगळी तुम्हाला दाखवणार. आता मी जाते आहे दादर कबूतरखान्याला आणि तिथून आपल्याला सगळं काही सामान घ्यायचं आहे. अर्थात दादर म्हणजे सगळ्यांचंच हे आहे, सगळ्यांचं माहेरघरच आहे म्हणायला हरकत नाही. सगळ्या अगदी खरेदीला तिकडेच जातात. तर मी सुद्धा तिथेच चालले आणि तिथून सगळी आपल्याला लागणारी फुलं, हार वगैरे, गजरे वगैरे सगळं काय आपण तिथून घेणार आहोत. आणि वाणसुद्धा घेणार आहोत. पाहूया आपल्याला यावर्षीसाठी नवीन वाण तिथे काय मिळणार आहे. सो टू बी कंटिन्यू. शंभरला 4 करून येणार. त्यातली किती रुपये म्हणताय तुम्ही? किती? 50ची 3 ना. त्यातले 3 द्या आणि ह्यातले 3 द्या. चांगली द्या, मोठी फुलं द्या. बघूया काहीतरी चांगलं वाण सगळ्या महिलांना आवडेल असं. तर आता ह्या सगळ्यातलं मी हे वाण चॉईस केलेलं आहे. काहीतरी युनिक आणि छान मला आवडलं आहे. प्राईज मी नाही सांगू शकत, महागच आहे तसं, पण आपण एक वेळ करतो सर्वांसाठी तर करायला काही हरकत नाही आहे. आणि इथे आम्ही आतमध्ये आलो. इकडे हे बघा, आता ते आम्हाला इथे एक बॉक्स पॅकिंग आहे तर 30 पीस काढून देत आहेत. तर हे बघा, हे वाण मी घेतले, पीस घेतले आणि सगळं चेक करून घेतले कारण की फॉल्टेड नको. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही इथे दादर कबूतरखान्याला, आपल्या दुकानाचं काय डिस्क्रिप्शन सांगणार? दादर डिपार्टमेंटच्या समोर आशा स्टोर्सच्या इथे जवळ हे शॉप आहे. नक्की व्हिजिट करा. मी बाहेर आणि स्कॅम झालाय खूप मोठा माझ्यासोबत. जी फुलं, शेवंतीची फुलं जी आपण म्हणतो, तर ती जी मी दादर कबूतरखान्याच्या इथून 100 रुपयाला 3 बंडल घेतलेली आहे बघा आज. तर त्याच्यापेक्षाही जास्त 60 फुलं ना, 60 फुलं किमान आता इथे मला 40 रुपयाला मिळाले. थांबा दाखवते तुम्हाला. हे बघा, ही बघा, ही किमान 60 फुलं आहेत जी मला 40 रुपयाला मिळाले. आणि तिथे मी उगाच 100 रुपये घालवले. तरी हा व्यक्ती मला सांगत होता की आपण इथे येऊया, दादरचं फुल मार्केट आहे तिथे येऊया, पण मी ऐकलं नाही. चला आता मी जाते थेट एल्फिस्टनला, माझ्या सासरी दाखवते तुम्हाला. कोणी आहे का घरात? कोणी आहे का घरात?
ही आमची आई, हे आमचे बाबा. बाबा जरा इकडे बघा. आमचे बाबा गंगाराम गोताड. तर यांचं नाव तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल. उत्कृष्ट डिरेक्टर आहेत. बरीचशा नाटकांचं डिरेक्शन त्यांनी केलं आहे. गणगवळणीचं डिरेक्शन केलं आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट मेकअपमॅनसुद्धा आहेत. बाबा प्राऊड ऑफ यू. तर हे आमचे बाबा. ही आमची आई. ही आमची आई. आई बोला लाईक करा. बोल लाईक करा. लाईक करा. लाईक लाईक करा असं बोला. लाईक करा. लाईक करा आणि शेअर करा. शेअर करा आणि तेजलला सपोर्ट करा. तेजलला सपोर्ट करा. तर अशी आमची स्वीट फॅमिली. आणि वहिनी म्हणतात मला नको दाखवू. पण वहिनींना पण दाखवणं गरजेचं आहे. या माझ्या मोठ्या जाऊबाई. हाय. आणि आज मकर संक्रांत आहे. तर मी इन्व्हिटेशन द्यायला आले हळदी कुंकवाचं. आणि आता मस्त चहा ठेवा जरा. आम्ही चहा पितो. आरव कुठे गेलाय? ट्युशन. आमचा एक आरव गेलाय ट्युशनला. स्कूलला गेलाय. तो आल्यानंतर दाखवू. चला. झाली ना? घरात माझं काही असे फॉरेनसारखे कपडे घालत नाही. आता मी सर्वांना दाखवते सगळ्या बायकांना. तर आमच्याकडे सगळ्या जणी हळदी कुंकूला आल्यात. हा मेन. या ते मी एडिट करेन. हा या कोरोना आपलं करोना. हा या सगळ्या लेडीज आल्यात. आता हळदी कुंकू करून घेऊया. हा बघा. हा बाबू आहे. थांब. हा बाबू आहे. हा ना एक 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 ह्याच्यातून आणून त्यांनी खोलला पण तिला देते. मीच सांगितलं खोलायला त्यांना. जरा पूर्ण काढून दाखवा. बाबू तू बाजूला हो. लहान पोरं खूप त्रास देतात. दिवा सर्वांना दाखवा म्हणजे सर्वांना पॅकेट खोलायची गरज नाही. निरंजन आवडलं का? आवडलं का? 2 3 स्टार्ट. असा कसा हा देव येणा झाला पहा कशी नवलाई शिवअवतारी तुझी ती पार्वती अन तीच ही बाणोबा देवाधिपती कशी हरली त्याची मती एक मनात इच्छा होती कधी होईल अर्धांगिन त्या खंडोबाची कारभारीन झाली बाणधनगरीन खंडोबाची कारभारीन झाली
मुळीच नव्हता रे तुझ्यासाठी 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 आले मला आणि कांदे तुझ्यासाठी आले मला तुझ्यासाठी आले मला मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले बनात तिकडे तिकडे चहूकडे अशा प्रकारे खूप सुंदररित्या हसत खेळत हा कार्यक्रम पार पडला आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमची तेजल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.